भिडे पुलाजवळच्या गाड्या आता पाण्याखाली गेल्या। मुठा नदीच्या पात्रामध्ये काही गाड्या अडकलेल्या आहेत। खडकवासला धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। दरम्यान नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या लावण्यात येतात आणि या गाड्या आता पाण्याखाली गेल्या आहेत। नदीपात्रामध्ये अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्यात यश आलं। रात्रीच्या सुमारासची ही काही दृश्य आपण पाहतो आहोत आणि थेट लक्ष्मण जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नदीपात्रामध्ये गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, मात्र जनावरांना वाचवण्यात यश आलंय। नक्की सागर, खरं तर खडकवासला धरणामधून 28,000 क्युसेस वेगाने जे पाणी आहे ते सध्या मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मुठा नदी पात्र जे अगदी तुडुंब भरलेलं आहे आणि या मुठा नदी पात्रामध्ये ज्या गाड्या आहेत त्या सध्या या पात्रामध्ये अडकलेल्या सध्या आपल्याला दिसत आहेत। खरं तर बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या सध्या या भिडे पुलाच्या जवळ ज्या आहेत त्या आहेत। त्याचबरोबर ती अनेक काही ज्या गायी होत्या त्या गायी सुद्धा या ठिकाणी होत्या, मात्र जे गोरक्षक होते यांच्या माध्यमातून ज्या गायींना आहे त्या नदी पात्रातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। खरं तर आपण बघू शकतो की जो विसर्ग जो आहे तो 28,000 क्युसेस वेगाने सध्या मुठा नदी पात्रामध्ये सुरू आहे। मात्र जर धरण क्षेत्रामध्ये आणखी जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर जवळपास 35,000 क्युसेस वेगाने जे पाणी आहे ते मुठा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र खरं तर या नदीकाठचे जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे। एकता नगर कॉलनीमध्ये सुद्धा काही सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये पाणी घुसलेलं आहे। इथल्या सुद्धा नागरिकांना सुरक्षित स्थळी जे आहे ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हलवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ती खरं तर सर्व या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बरेचसे पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सध्या नदीकाठच्या ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत असते अशा ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सध्या भिडे पुलापुढे जवळ आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विसर्ग जे आहे ते सध्या सुरू आहे। याच नदीपात्रामध्ये ज्या काही गायी होत्या त्या गायींना सुद्धा नागरिकांनी बाहेर काढण्यात त्यांना यश आलेलं आहे। मात्र ज्या काही गाड्या होत्या त्या गाड्या मात्र या नदीपात्रामध्ये जे आहे ते अडकलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या या ठिकाणी एक गाडी दिसती, मात्र ज्या पलीकडच्या भागात आहेत खरं तर सध्या कॅमेरा जो आहे तो पलीकडे जाऊ शकत नाहीत, मात्र काही ठिकाणी आणखी ज्या गाड्या आहेत त्या या नदीपात्रामध्ये अडकलेल्या आहेत आणि मोठा विसर्ग जो आहे तो सध्या मुठा नदीपात्रामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सागर, खरं तर एकंदरीतच महानगरपालिकेच्या वतीनं नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जर कदाचित आणखी पाऊस वाढला तर मोठा विसर्ग